सर पॅकिंग असे करतात ना त्यामध्ये बसत नाही वाटत. बॅट्समॅन नेम आले का? सामना लवकरात लवकर चालू करावा. हॅलो, पहिला चेंडू दुसऱ्या सेमीफायनल मधला पहिला चेंडू टाकलेला आहे शैलेश यांनी विजय यांना. चांगली अशी सुरुवात कणकवली संघाच्या गोलंदाजाकडून. पुन्हा एकदा दुसरा चेंडू विजय यांना आणि इथे मात्र झेल सुटलेला आहे आणि 2 धावा या विलेपार्ला संघाला बहाल केलेले आहेत. पुन्हा एकदा ऑफ साइडला टळलेला चेंडू. मोरे सर जरा आवाज वाढवा. मोरे सर आतापर्यंत 3 चेंडू टाकलेले आहेत ते शैलेश यांनी आणि धावसंख्या झालेली आहे 3. पुन्हा एकदा शैलेश सुंदर असा चेंडू, परंतु एक लेग बाईस धाव संख्या झाली ती 4. शैलेश 5वा चेंडू घेऊन येतोय तो विजयाने ऑफ साइडला टटवले चेंडू. 2 धावा, 1 धावावरती समाधान मानावं लागते. धाव संख्या झाली ती 5. आतापर्यंत 4 चेंडू विजयाने केले. 4 चेंडूवरती 4 धावा झालेल्या त्या विजयांच्या आणि संघाच्या झाल्या त्या 5. शैलेश आपल्या षटकातील शेवटचा चेंडू. सामना करतोय तो संतोष. एक धाव. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये 6 धावा विलेपार्ला याचोने केलेले आहेत. दुसरं षटक घेऊन येतोय तो संदीप राणे कणकवली संघाकडून. सामना करतोय संतोष मोरे. राणे पाहूया, राणे आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय
आणि चांगला असा निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो राणे यांनी. राणे संदीप राणे पुन्हा एकदा पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय आणि ऑफसाईडच्या धावतोय, दिशेने झेल होतोय का बघूया. कोण आहे? इथे प्रथमेश मात्र सर. नाही ना, प्रथमेश आहे ना. मिस प्रथमेश सर अतिशय उत्कृष्ट बिल्डिंग हा प्रथमेश सर. लोकेशन बदला जरा. 3 धावा घेण्यात यशस्वी झाले ते विजय आणि संतोष. धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 9. धाव संख्येत भर झाली आहे, धाव संख्या झाली आहे ती 9. सुंदर अशी गोलंदाजी गोलंदाजी. राणे यांच्याकडून. आतापर्यंत चांगली अशी गोलंदाजी करतो तो संदीप राणे. मिस फील्ड झाली त्यामुळे 3 धावा दिल्यात त्यांनी. 3 चेंडू चांगलेच टाकलेले आहेत. चौथा चेंडू पुन्हा एकदा विजयन आणि ऑफ साईडला खेळणार रे. टोलला चौका. धाव संख्येत झालेली भर 13. धाव संख्या झाली ती 13. चार चेंडू दुसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. 5वा चेंडू घेऊन येतोय तो राणे. पुन्हा एकदा सुंदर क्षेत्ररक्षण. ऑफ साईडला ढकलला होता आणि तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण केलं ते विनायक सर यांनी. धाव संख्या झाली ती 14. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि इथे मात्र षटकार ठोकलेला आहे तो संतोष मोरे यांनी आणि धाव संख्या झाली ती 20. 2 षटकांच्या मोबदल्यामध्ये धाव संख्या झाली ती 20. सुंदर अशी फलंदाजी संतोष यांच्याकडून बघायला भेटलेली आपल्याला. 2 ओव्हर 20 धावा. प्रति ओव्हर 10च्या ॲव्हरेजने विलेपार्ला एचओ संघाचे फलंदाज संतोष आणि विजय खेळत आहेत. 2 षटक झाले. 2 षटकाच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली ती फलकावरती 20. आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो सुजित. मारा करतोय तो विनायक मोरे यांना. विजय मोरे यांना आणि एक अतिरिक्त चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. पंचांचा व्हाईटचा इशारा. धावसंख्या झाली ती 21. सुजित पुन्हा एकदा विजय यांना आणि ऑफ साईडला पुन्हा एकदा टोळला चेंडू आणि ते मात्र चांगले असं क्षेत्ररक्षण बघायला भेटलं ते कणकवली संघाकडून. 1 धावावर समाधान मानावं लागते ते विलेपार्ला एचओ संघाला. धावसंख्या झाली ती 22. पुन्हा एकदा चेंडू टाकावा लागेल. व्हाईटचा इशारा. धावसंख्या झाली ती 23. आतापर्यंत 3 चेंडू टाकले. त्या 3 चेंडूमध्ये 2 चेंडू हे व्हाईट टाकलेले आहेत. चांगला चेंडू. 23.
2 ओव्हर 2 चेंडू 23 धावा. सुजित सामना करते संतोष. लेगला खेळून काढलेला आहे संतोषाने. 1 धावांवर समाधान मानावं लागेल संतोषांना. आतापर्यंत 7 चेंडू संतोष खेळलेले आहेत. 24 धावा झालेल्या आहेत. 2 ओव्हर 4 बॉल 25 धावा. 4 बॉल. तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन येतोय सुजित संतोषांना आणि असा हवेमध्ये मारलेला चेंडू 2 धावांवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या झाली ती 27. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आहे सुजित यांचं. चांगली अशी फलंदाजी करतोय तो संतोष. 8 चेंडूमध्ये 13 धावा आतापर्यंत त्यांनी आपल्या संघासाठी जमवलेले आहेत. आणि लेगला मारलेला चेंडू 1 धावांवर समाधान मानावं लागेल. धावसंख्या झाली ती 28. 3 षटकांच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या झाली ती 28. बिनबाद 28 धावा. संतोष आणि विजय नाबाद 28 धावा आतापर्यंत त्यांनी 3 षटकामध्ये केलेल्या आहेत. संतोष हा वैयक्तिक 14 धावांवरती आणि विजय हा वैयक्तिक 11 धावांवरती खेळतोय. धावसंख्या झाले 28. पुढचं षटक घेऊन येणार आहेत ते अमित अपराज. शेवटचं षटक घेऊन येतोय अमित अपराज आणि त्यांना सामोरे जातील संतोष मोरे. संतोष मोरे आणि विजय मोरे आणि कॉमेंट्रीसाठी बसलेले ते सुद्धा मोरे. मजा वाटते. आमचे भाऊ पण खेळत आहेत दोघ जण संतोष मोरे आणि विजय मोरे. हा माडेश्वर मग मोरे काय सांगता तुम्ही. धावसंख्या झाली 29. आतापर्यंत अमित अपराज यांनी 2 चेंडू टाकलेत आणि 1 धाव दिलेली आहे. चांगली गोलंदाजी करतोय अमित अपराज. वेस्ट करू नका. टाइम वेस्ट नको करू. चांगली गोलंदाजी अमित अपराज यांच्याकडून. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 1 धाव दिलेली आहे. धावसंख्या आहे ती संघाची 29. चांगला असं षटक टाकतात ते अमित अपराज. 3 चेंडू टाकलेले आहेत 1 धाव दिलेली आहे. मिसफील्ड झालेली आहे इथं थोडीशी. 2 धावा दिलेल्या आहेत.
धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 31. शेवटच्या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया अमित अपराज किती धावा देत आहेत आणि विजय किती धावा करतायत. आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि बॉल गेलेला आहे तो सीमारेषेच्या बाहेर 4 रनासाठी. विजय यांच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. आणि संतोष यांनी विलेपार्ला यचूने 38 धावा केलेल्या आहेत. कणकवलीवाल्यांनी जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. दुसरा सेमीफायनलचा सामना आहे. पहिला सेमीफायनलचा सामना वाशी 17 हरलेली आहे. कुडाळ फायनलला गेलेली आहे. आवाज येत नाही म्हणते. जे डान्स करणार पण शेवटच्या सामन्यामध्ये. करणार रोशन आहेत ना, नंतर बाहेर आल्यावर करणार डान्स. सर्वांची इच्छा आहे रोशनने डान्स करावं. डान्स करणारी
स्ट्राईकला आहेत ते शैलेश आणि नॉन स्ट्राईकला आहेत ते सुजित. गोलंदाजी करतायत ते विश्वनाथ. कणकवली संघाला जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये सज्ज झालेले आहेत. सुंदर असा चेंडू विश्वनाथ यांचा. शैलेश गोलंदाजी करत होते विश्वनाथ आणि ते मात्र थोडीशी मिसफील्ड झाली किपर यांच्याकडनं. तीन धावा. चांगलं रनिंग. तीन धावा घेण्यामध्ये यशस्वी झाले ते सुजित आणि शैलेश. स्ट्राईकला आलेले ते सुजित. पहिल्या षटक चालू आहे. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू विश्वनाथ यांचा सुजित यांना. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय सुजित आणि ते मात्र बीट झालेला बॉल. चौथा चेंडू. रिव्हर्स शॉट मारायला गेले होते. चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा बीट. 4 चेंडू झालेले आहेत. 3 धावा. आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली ती विश्वनाथ यांनी. आणि चांगली अशी फिल्डिंग, चांगला असा झेल घेतलेला आहे ते अमोल यांनी. संघा बसतोय तो. आज खूप वर्षानंतर इथे जयेश सरांचा सुजित डान्स यांच्या पाहायला मिळतोय. विलेपार्ले स्वरूपाने जयेश केळुसकर सरांचा डान्स. केळसकर सरांचा. अभिषेक नवीन बॅट्समॅन आलेत. ऑफ साईडला चांगला असा चेंडू टोळलेला आहे आणि 2 धावा घेण्यात यशस्वी होत आहेत ते अभिषेक. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झाली ती 1-5. पाच धावा. गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत ते अक्षय. अक्षय दुसरं षटक घेऊन येतोय. सामोरं जातोय तो शैलेश आणि पुन्हा एकदा हवेमध्ये मारलेला आणि 2 धावा वर समाधान मानावं लागेल ते कणकवली संघाला. धावसंख्येत भर धावसंख्या झाली ती 7. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 5 धावा ह्या शैलेशांनी केलेल्या आहेत.
अक्षय यांचा पुढचा चेंडू शैलेशला आणि पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू. पाहूया झेल होतं काय, नाही. तीन धावा धावून काढलेल्या आहेत. धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 10. सोळा चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. अक्षय पुन्हा एकदा मारा करतोय. अक्षय अभिषेक यांना इथे मात्र ऑफ साईडला चांगला टडवलेला चेंडू आणि तेवढीच चांगलं असं क्षेत्ररक्षण विलेपार्ला एचओ संघाकडून. एक धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 11. चांगला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये पुन्हा गेलेला स्थिरावलेला आहे. 4 चेंडू झालेले आहेत दुसऱ्या षटकातील. 5वा चेंडू घेऊन येतोय अक्षय आणि सामना करेल तो शैलेश. अक्षय चांगलं सुरेख अशी गोलंदाजी केलेली आहे ती अक्षयने. लगातार 2 चेंडू डॉट टाकलेले आहेत. दुसऱ्या षटकातील 5 चेंडू 11 धावा झालेल्या आहेत. आणि इथे मात्र थोडीशी मिसफीड झालेली आहे ती रोशन यांच्याकडून आणि बॉल चेंडू गेलेला आहे तो सीमारेषेच्या बाहेर 4 रनासाठी. 2 षटकाच्या मोबदल्यात धावसंख्या झाली ती 15. बारा चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता आहे. प्रत्येक ओव्हरला 12 रन पाहिजे. जयेश यादव तिसरं षटक घेऊन येत आहेत ते विलेपार्ला संघाकडून. जयेश पहिला चेंडू सामना करतोय तो अभिषेक आणि हा एक अतिरिक्त चेंडू. निर्धाव धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 16. मोरे सर जेवून या. बोला फायनलला बोलायचं तुम्हाला. किती चेंडू किती धावा? धाव संख्या झाली ती 17. आवाज येतोय तिकडे, आवाज नाहीत पोहोचत.
शैलेश मुरलीधर चालू. हॅलो. हॅलो. धाव. हॅलो हॅलो. हॅलो माईक गेला. हॅलो बंद हॅलो झालं. हॅलो. हॅलो दोन्ही संपले, दोघांचे पण चार्जिंग संपले. चार्जिंग संपले दोघांचे पण. हॅलो मुरलीधर, चार्जर द्या, वही द्या. हे का दोन्ही संपलं काय? दोन्ही दोन्ही. नाही, संपलं. चालू आहे ना. हे काय? हॅलो. हा, चाल, बोल 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 बोल. हॅलो. हॅलो. नाही. हॅलो. 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 नाही नाही, म्यूट नाही केलं, चालूच आहे. अरे, हा, मशीन बंद. थांब, थांब. हॅलो. 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 हा, थांब, थांब, थांब. ओरड ना जोरात. हॅलो. बस. हॅलो. हॅलो. 6 बॉल 19 धावा. हॅलो 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 हॅलो. जरा इथे कधी चमत्काराची अपेक्षा असेल कणकवली संघाला. 6 चेंडूमध्ये 19 धावा. 19. 3 षटकारांनी 1 चौका मारला ते चालेल. आता येईल विजय. विजय कुडाळ संघाचे कर्णधार जरा नाणेफेकीसाठी 6 यायचंय. चेंडू मध्ये कुडाळ 19 संघाचे धावांची कर्णधार आवश्यकता. गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे तो विजय. विजय विले पार्ले 5 बॉल संघाकडून. 18 धावा. शैलेश यांच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत, पाहूया. एकच धावावरती समाधान मानायला लागतंय आणि इथे मात्र धावचीत झालेले आहेत ते शैलेश. शैलेश केतन शैलेश यांची जागा घेण्यासाठी येत आहेत ते केतन. 4 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 17 धावा. विजय मारा करतोय केतनला आणि ऑफसाईडच्या दिशेने चांगला असा टटवला चेंडू. 3 चेंडूमध्ये 16 धावांची आवश्यकता आहे जास्त नाही, कणकवली फक्त 3 संघाला षटकारांची जिंकण्यासाठी. गरज.
मोरे सर फक्त 3 षटकारांची गरज. 3 चेंडू 3 षटकांची आवश्यकता आहे. हा आणि बघा हा रिव्हर्स शॉट मारण्याचा प्रयत्न आणि हा प्रयत्न हा आणि फसलेला आहे. जवळपास विलेपार्ले संघाने अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे, परंतु औपचारिकता बाकी आहे फक्त. पुन्हा एकदा गेल्या वर्षीच इतिहास पुन्हा एकदा लिहिला जाणार आहे. फक्त इतिहास कोण बदलतो तेच पाहणं मनोरंजनात्मक ठरेल. चला ते झेलबाद. फायनल साठी सज्ज होऊया. अंतिम फेरीत पोहोचलेल्या दोन्ही संघांचं खूप खूप अभिनंदन. विलेपार्ले संघाचंही खूप अभिनंदन. आणि अंतिम फेरीसाठी विलेपार्ले संघ आणि कुडाळ शाखा या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. चांगली अशी गोलंदाजी केली होती ती विजय